तुमचं स्वागत आहे मायक्रोफोनवरती. परत जोडूया आपण आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याकडे. आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतोय. राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स विरुद्ध धानोरी स्पोर्ट्स या दोन संघात आपण पाहिले तर इथे मॅच आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. दोनही टीमच्या प्लेइंग 11 आपल्यासमोर आहेत आणि विशेषतः दोनही टीम इथे मैदानात उतरलेल्या आहेत. ताकदवान संघांना इथे आपण मैदानात पाहतोय. बलाढ्य संघ इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. संपूर्ण स्पर्धेत आज सकाळपासून आपण पाहिले तर पहिल्या ग्रुपमधील काही मॅचेस आपण पाहिल्या. गट ब मधील देखील पहिली मॅच पाहिल्याने आता इथे गट ब मधील आजच्या दिवसातील दुसरी मॅच ती मात्र मैदानात सुरू होते. सामना देखील इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतोय. आघाडीचे सलामीचे बॅटर आपण पाहिले तर बॅटिंगसाठी मैदानात उतरलेत. कमलेश मेहरे पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर सुरू होतं आणि गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज शुभम गीते. पहिला चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर खेळपट्टीवरती आणि विकेट होती. विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहतो एक डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू झाले. पहिल्या षटकात जबरदस्त गोलंदाजांनी एक चांगलं षटक मात्र सुरू होतंय. अविनाश कांबळे आणि कमलेश मेहरे आघाडीचे बॅटर आपण पाहतोय. पहिले षटक करतोय गोलंदाज शुभम गीते. इथे मात्र खेळलाय जबरदस्त फटका. पॉइंटच्या टोक्यावरतून चेंडू मात्र चाल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. 4 रन चौकार. प्रचंड मोठी धावसंख्या आपण पाहिलं तर उभारण्याचा कारनामा इथे मैदानात केला होतोय का ते देखील आपण पाहतोय. 2 चेंडू 4 धावा. पहिला डॉट बॉल त्यानंतर एक चौकार. या अगोदरची मॅच आपण पाहिली. इथे देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे अडवला जातोय फाईन लेगला चेंडू. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत नारायण चौधरी. विशेष करून आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक देखील आपण पाहिलं तर संगनायक विशाल टिंगरे आहेत. विकेटच्या पाठीमागे आपण पाहिलं तर भरतदादा टिंगरे आहेत. मिडॉनला आपण पाहिलं तर तिथे कौशल टिंगरे पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या मार्कवरती शुभम गीते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. यावेळीच्या चेंडूचा डीप मिड विकेटला चेंडू हवेत. झेल मात्र सुटला गेलाय. मला वाटतं क्षेत्ररक्षक अश्विन कुमकर तिथे आपण पाहिलं तर झेल सुटतात. एक सोपा कॅच तो देखील आपण पाहिलं तर ड्रॉप होईल. विकेट आपण पाहिलं इथे एक धाव येताना पाहायला मिळते. पहिल्या विकेटच्या शोधात संघ अजून आहे. झेल टिपला असता तर पहिली विकेट पाहायला मिळाली असती. त्यामुळे झेल टिपला केला नाही आणि तिथे छोट्या चुका पाहायला मिळत आहेत. शुभम गीते विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट घेणं त्याच्या रक्तात आहे. जिंकणं त्याच्या रक्तात आहे आणि पहिल्याच षटकात तो इथे कमबॅक करतोय. क्षेत्ररक्षणात बदल केला. तो क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहू शकाल. लेफ्ट हँड राईट हँड बॅटर आपण पाहतोय. डावकरतेचं उजव्या हाताचं कॉम्बिनेशन. राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब या टीमकडनं आपण पाहतोय. कोण जिंकेल आणि काय होईल. अखूट टप्प्याचा चेंडू ताळवर पण एक तिथे खेळलाय. प्रवीण पलांडे चुकी करतोय. छोट्या छोट्या चुका इथे मैदान ती पाहायला मिळतात. म्हणजे सुरुवातीच्या षटकात जर एखादी चुकी झाली ना तर ती सुरुवातच होते आणि ती सुरुवात इथे धानोरी स्पोर्ट्स क्लब टीमकडनं जरूर आपल्याला पाहायला मिळते. अश्विन कुमकर यांच्याकडनं झेल सुटला. प्रवीण पलांडेच्या हातातून चेंडू सटकला. पहिल्या षटकात काही धावा त्या मात्र येताना पाहायला मिळतात. 5 चेंडू 6 धावा. ओव्हरपी चेंडू होता. सरळ बॅटनं केलाय. फटका चांगला आहे परंतु चेंडू अडवलं जाईल. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघ
प्रथमतः बॅटिंग करत असताना 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा. चांगली सुरुवात आपण पाहतोय कमलेश मेहरे, अविनाश कांबळे या जोडीकडनं पाहायला मिळते. एकही विकेट गमावलं नाही. एकही बॅटर, एकही फलंदाज इथे आतापर्यंत बाद झाला नाही. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप भागीदारी आपण पाहतोय. एक शांत संयमी बॅटिंग ती मात्र सुरू आहे. 30 मिनिटांचा कालावधी आहे. 25 मिनिटामध्ये 5 षटकं टाकणं बंधनकारक आहे आणि जर 5 षटकं पूर्ण झाली नाही तर एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाईल. या प्रकारचे नियम आयोजक कमिटीच्या वतीनं प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहिले तर ठेवलेले आहेत. त्यामुळे टाइम इज मनी, वेळेला फार महत्त्व आहे. त्यामुळे वेळ वाचवणं इथे फार गरजेचं असेल. आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच आपण पाहतोय. कोण जिंकेल, काय होणार ते देखील आपण पाहतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा. ग्रुप बी ची दुसरी लढत आपण पाहतोय. एक सामना जिंकलाय वडगाव शेरी 11 संघानं. पहिल्याच मॅचमध्ये विजेते होताना ते मात्र पाहायला मिळतात. पहिल्याच मॅचमध्ये विजयाच्या पताका त्यांनी फडकवलेला आहे. विजयाचा झेंडा त्यांनी रोवलेला आहे. दुसरं षटक करण्यासाठी युवराज परांडे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक आपण पाहिलं तर करतील गोलंदाज युवराज परांडे. आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 करतात. पहिले षटक आपण शुभम गीतेकडनं पाहिलं. यावर्षीच्या हंगामात प्रचंड मॅन इन फॉर्म असलेला शुभम गीते आपण पाहतोय. नुकताच तो आंबेगाव प्रीमियर लीगचं उपविजेतेपद घेऊन आलाय आणि या स्पर्धेत दाखल होतोय. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू मात्र चाल सीमा पार. एक टप्पा घेत वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगचा कणकणीत चौकार. थँक्यू डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपण ऐकतायत. अंतरंग साऊंडच्या माध्यमातून अविनाश कांबळे मॅन इन फॉर्म. युवराज परांडेचे स्वागत त्यानं इथे केलंय. पहिला चेंडू ती चौकार आलाय. भव्य दिव्य स्वागत करतोय मेंटल ग्राउंड वरती. बॅकफूट होती जात, कव्हरला फटका. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. जबरदस्त कामगिरी. क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर राहुल कोंडावळे तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर या प्रकारची क्षेत्ररक्षण फार गरजेचे आहेत. धावा फार महत्वाच्या असतात. जर चेंडू हातातून सटकला असता, निसटला असता, मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे तो मात्र जाताना पाहायला मिळाला असता. सर आणि तर परंतु क्रिकेट आहे. चेंडू अडवलाय, धावा रोखल्यात. राहुल कोंडावळेचं कौतुक आहे. कमलेश मेहरे 1 चेंडू 1 धाव. अविनाश कांबळे 2 चौकारांच्या मदतीनं 7 चेंडू 11 धावा. राहुल दादा शिरसट स्पोर्ट्स क्लब संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. धावपल आणि स्कोर काढत ती बनवल्यात 12. अकुट टप्प्याचा चेंडू होता. आउटसाइड द लेग स्टंप. खराब चेंडू. पंच अजयावळे सर कळवतात. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहे. 13 धावा त्या मात्र धावपल आहेत. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब, धानोरी स्पोर्ट्स क्लब 2 ताकदवान संघ एकमेकांच्या समोर आहे. गट ब मधील या 2 टीम आज या स्पर्धेत पहिला सामना खेळत आहेत. परंतु आजच्या दिवसातील शेवटची मॅच मैदानावरती आहे. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. प्रवीण पलांडे टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चोईल पतन. पहिला बॅटर, पहिला फलंदाज इथे मात्र बाद. थँक्यू, धन्यवाद डीचे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय सुरू आहे. 1 गडी बाद 13 धावा. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 36 चेंडूंचा एक डाव देखील आपण पाहतोय इथे मैदानात आहे. चांगलं कमबॅक केलंय. चांगलं पुनरागमन आपण पाहिलं तर गोलंदाज युवराज परांडे इथे आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर, नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानात दाखल होत आहेत. अविनाश भोसले इथे आता बॅटिंगसाठी स्ट्राईकवरती. अविनाश कांबळे, अविनाश भोसले. अविनाश भोसले ऑन स्ट्राईक. गोलंदाज युवराज परांडे. इथे देखील आपण पाहिलं तर बॅटच्या आतील काढा घेत चेंडू अडवलं चाल. शॉट कव्हरला. तिथे आपण पाहिलं तर
चांगलं क्षेत्ररक्षण मैदान ती पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहेत. विशाल टक्के अर्थातच आत्माराम टक्के चेंडू अडवताना पाहायला मिळत आहेत. 38 सर्कलमध्ये आपण त्यांना आज पाहतोय. तानोरी स्पोर्ट्स क्लब या टीमकडनं मैदान होते आहेत. एक गडी बाद 13. यावेळीचा चेंडूचा फटका चांगला आहे. जबरदस्त स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा पार. 6 रन. षटकार. थँक्यू. युवराज परांडे आपण पाहिलं तर थोडेसे महागडे ठरतात. एक षटकार, एक चौकार, एक सिंगल, एक व्हाईट बॉल, एक विकेट, एक डॉट बॉल. 5 चेंडू ताल्यात 12 धावा. टीमची संख्या 1 गडी बाद 19 धावा. म्हणजे सुरुवात चांगली आहे. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघ आपण पाहिलं तर जरी एक विकेट गमावली परंतु फलंदाजाने केलेली सुरुवात इथे मात्र कमालीची आहे. षटक क्रमांक 2. ओरपी चेंडू होता सरळ बॅटनं समोर टोकलाय. मुख्य व्यासपीठाला इथे मात्र मानवंदना देणारा सीमा पार. 6 रन. षटकार. देखील आपण पाहिलं तर संपलाय. एक गडी बाद 25 धावा. षटक क्रमांक 2 संपलंय. एक गडी बाद 25 धावा. ज्यावेळेस अविनाश भोसले स्ट्राईकवरती येईल आणि पहिल्या चेंडू ते जर षटकार खेळत असेल तर संघ मालक राहुलदादा शिरसाट यांच्या वतीनं त्यांच्यासाठी 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रचंड मोठं बक्षीस आज राहुलदादांनी मात्र ठेवलेलं आहे. आणि जर सलग तिसरा षटकार जरी खेळला तरी लोहगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक सन्माननीय रवी शेठ निंबाळकर यांच्या वतीनं देखील 1000 रुपयांचं बक्षीस आहे. लागोपाठचे 3 चौकार, लागोपाठचे 3 षटकार, विकेट हॅट्रिक. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज यासाठी प्रत्येकी 1000 रुपयांचं बक्षीस सन्माननीय रवी शेठ निंबाळकर, लोहगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आणि युवा उद्योजक यांच्या वतीने पारितोषिक आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद 25 धावा. मॅच बॉल आलाय. 2 षटकं संपतात. एक गडी बाद 25 धावा. षटक क्रमांक देखील तिसऱ्या क्रमांकाचं आपण पाहिलं तर सुरू होते. तिसरं षटक देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. 6 षटकांची मॅच. 36 चेंडूंचा एक डाव आपण पाहतोय. धानोरी स्पोर्ट्स क्लब वर्सेस राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स या 2 टीम दरम्यान आजच्या दिवसातील अंतिम मॅच. चांगला चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळत नाही. प्रवीण पलांडे येत आहेत. या अगोदर आपण युवराज परांडे पाहिले. त्यानंतर आता प्रवीण पलांडे येत आहेत. षटक क्रमांक 3 करतायत. वैयक्तिक पहिलं षटक होतं शुभम गीते. षटक क्रमांक 2 युवराज परांडे तर षटक क्रमांक 3 प्रवीण पलांडे. चांगला चेंडू होता. बॅटचं टॉप एज आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येईल. बॅटरला मात्र परतावं लागेल. फलंदाज क्रमांक 2 झेलबाद. दोन गडी बाद 25 धावा. मुस्ताक खान आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी येत आहेत. अविनाश भोसले मैदानी बॅटिंग करतायत. 3 चेंडू 12. प्रवीण पलांडे इथे आपण पाहिलं तर कमालीची गोलंदाजी करतायत. 2 चेंडू टाकलेत. एक विकेट इथे मिळवताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मैदान होती. 2 गडी बाद 25 धावा. 6 षटकांचा 6 ओव्हरचा सामना.
तो देखील आपण इथे मैदानावरती पाहतोय. कोण जिंकेल ते देखील आपण पाहणार आहोत. वेळ फार महत्त्वाचा आहे. वेळेची बंधनं सातत्यानं इथे कॉमेंट्री बॉक्समधून सांगितले जात आहेत. 30 मिनिटांचा कालावधी एका डावासाठी आहे. 2 गडी बाद 25 षटक क्रमांक 3 प्रवीण पलांडे टू मुस्ताक खान गोलंदाज टू फलंदाज. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळला आहे. पॅडल स्वीपचा फटका आपण पाहतोय. क्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न मुस्ताक खानचा पहिल्या चेंडूत एक सिंगल. अविनाश भोसले इथे आता स्ट्राईकवरती पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती जर षटकार केला तर संघमालक राहुल दादा शिरसाट यांच्या वतीनं 2100 रुपयांचं बक्षीस आहे अविनाश भोसले यांच्यासाठी. तर याच चेंडूवरती षटकार आला तर लोहगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक रविशेठ निंबाळकर यांच्या वतीनं 1000 रुपये. तर बॅटनं समोर टीप लॉंग ऑन आणि तिथे नो बॉल नो बॉल नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. षटकार आला नाही परंतु कहाणी में ट्विस्ट नो बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. चुका चुका आणि चुका इथे आपण पाहिले तर होत आहेत. नो बॉल प्लस एक सिंगल. लालच का फल बुरा होता है. आणि इथे आपण पाहिलं तर अविनाश भोसलेला एक सोपं जीवनदान परंतु टीमसाठी धावा फार महत्वाच्या आहेत. 2 गडी बाद 28 षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. गोलंदाज देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा. फ्रीट बॉल होता. बॅटची कडा घेत चेंडू मात्र खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा आपण पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मैदान ते नकार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. निलेश शिंदे इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळत आहेत. संपूर्ण टीम आपण पाहतोय. धानोरी स्पोर्ट्स क्लबचा संघ आहे. राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघ आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2 गडी बाद 29 अविनाश भोसले मुस्ताक खान. तर गोलंदाजी सुरू आहे प्रवीण पलांडे. वेलकम बॅक गुड कमबॅक. चांगलं पुनरागमन चांगली वापसी केली प्रवीणनं. 4 चेंडूत फक्त 4 धावा. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक खराब चेंडू येतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहतोय. 2 गडी बाद 30 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. प्रवीण पलांडे टू अविनाश भोसले. अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा नो बॉल. आणखीन एक नो बॉल. तो मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रवीण पलांडेची गोलंदाजी इथे आपण पाहतो मैदानावरती. नो बॉल पंच इथे कळवत आहेत. या षटकात फार धावा त्या मात्र येताना पाहायला मिळत आहेत. काही व्हाईट बॉल आलेत काही नो बॉल आलेत. अतिरिक्त अवांतर धावा आपण पाहते. पुन्हा एकदा अविनाश भोसलेसाठी फ्रीट बॉल. फ्रीट चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रचंड मोठी संधी असेल बॅटर अविनाशला. प्रवीण पलांडे टू अविनाश. फुल टॉस चेंडूचा परफेक्ट यॉर्कर मैदान ती केला आहे. रनआउटची संधी तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक आकडे बदलतात. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद 32 धावा. 32 रन लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 32. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय प्रगतीपथावर. शेवटचा एक चेंडू या षटकातील मात्र बाकी आहे. प्रवीण पलांडे 5 चेंडू टाकले 7 धावा खर्च केल्यात. एक विकेट मिळवली. विकेट टेकर गोलंदाज. इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. सेल टिपलाय. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. चेंडू नो बॉल असेल का ते मात्र चेक केला जाते. आता खेळाडूंच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहतोय. प्रवीण पलांडेचा चेंडू होता. कारण का या षटकात त्यानं केलेल्या छोट्या छोट्या चुका त्या मात्र टीमला प्रचंड महागात पडतायत. त्यामुळे या चेंडूवरती देखील काय निर्णय असेल काय डिसिजन येईल ते देखील आपण पाहणार आहोत. नो बॉल आला तर मला वाटते नो प्लस एक सिंगल 2 धावा येतील. आणि जर फेअर डिलिव्हरी कळवलं तिसऱ्या पंचांनी तर बॅटरला मात्र बाद व्हावं लागेल. परंतु अजून निर्णय आला नाही. निर्णय अजूनही डिसिजन पेंडिंगवरती आहे.
प्रवीण पलांडे गोलंदाजीच्या मार्कवरती या षटकात करतोय तब्बल 3 नो बॉल आलेत. ओव्हर स्टेपिंगचे नो बॉल आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पलांडेकडनं आपण पाहतोय. रन नाही ना अंपायर सर आताचा एक. ओके, फक्त नो बॉलची एकच धाव असेल. धावफलक पुढे जाईल एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड 2 गडी बाद 33. आत्ताची एकच धाव फक्त नो बॉलची. फ्री हिट बॉल इथे आपण पाहणार आहोत. फ्री हिट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण पलांडेनं या षटकात बॅटरला 3 वेळा संधी दिली परंतु एकाही चेंडूवरती एकही मोठा फटका आला नाही. पुन्हा एकदा फ्री हिट इज ऑन. फ्री हिट बॉल. प्रवीण पलांडे समोर मुस्ताक खान. फ्री हिट चेंडू. यावेळीचा चेंडूचा फ्री हिट बॉल तिथे फेकी होतीये. छोट्या छोट्या चुका मैदान ती पाहायला मिळत आहेत. प्रवीण पलांडेने चांगला चेंडू टाकला होता. डॉट बॉल आला होता परंतु ओव्हर थ्रोच्या रूपाने एक्स्ट्राची एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपेल 3. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 34 धावा. 34 रन लॉस ऑफ 2 विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 34 धावा. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या निमित्तानं काही बक्षीस दाते आहेत त्यांचा नामोल्लेख आपण सातत्याने करतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी एक स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य देणारे युवा उद्योजक सन्माननीय महेश भाऊ पवार यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीजसाठी बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला एक स्पोर्ट्स सायकल आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज यासाठी मेक माय ट्रिप धानोरी दीपकजी सिंग यांच्या वतीनं देखील एक स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य आहे. तर वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक सायकलचं सौजन्य आहे. ते सन्माननीय प्रवीणजी पाठक या तीनही बक्षीसदात्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभारी आहोत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 34. तर षटक क्रमांक 4 करण्यासाठी गोलंदाज नारायण चौधरी तो मात्र षटक क्रमांक 4 करेल. प्रत्येक गोलंदाजानं आतापर्यंत एक षटक टाकलेलं आहे. शुभम गीतेचे एक षटक आपण पाहिलं. युवराज परांडेचे एक षटक आपण पाहिलं. प्रवीण पलांडेचे एक षटक आपण पाहिलं. तर 4थं षटक करण्यासाठी गोलंदाज नारायण चौधरी तो मात्र इथे आहे. पहिला चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. फटका फसलाय. चेंडूचा टप्पा पडेल. एक टप्पा पडेल आणि त्यानंतर धावा येतील 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलक होती 2 गडी बाद 36 धावा. षटक क्रमांक 4 मुस्ताक खान अविनाश भोसले ही जोडी बॅटिंग करते. तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप भागीदारी आपण पाहतोय. मेंटल ग्राउंड एरवडच्या मैदान होती ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होती. एक भव्य दिव्य आयोजन नियोजन. इथे चेंडू आपण पाहिलं तर अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटर शफल झाला होता. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर आला परंतु गोलंदाज नारायण चौधरीनं 2 पायांच्या अगदी मधोमध परफेक्ट यॉर्कर त्यानं इथे केलाय. पुल ऑफ लेनचा चेंडू आणि तदनंतर एक डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. नारायण चौधरी टू मुस्ताक खान. अखूट टाप्याचा चेंडू होता. बॅटचं टॉप एज. विकेट किपर भरतदादा टिंगरे यांचा चेंडू आपण पाहिलं तर थोडासा पुढ्यात पडेल. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोती बनवलं जात आहे. 2 गडी बाद 37 धावा. 37 रन लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. गोलंदाज नारायण चौधरी टू अविनाश भोसले. अविनाश बॅटिंग करताय. 6 चेंडू 14 धावा. 2 षटकर खेळले. 233.33 चा स्ट्राईक रेट. मुस्ताक खान 7 चेंडू 6 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवलं जाईल तोपर्यंत काही धावा देखील येत आहेत. धावफलक होत आणि स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 2 गडी बाद 38. षटक क्रमांक 4 मैदान होती. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आहे. 36 चेंडूंचा एक डाव आहे. 36 चेंडूंमध्ये किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल, किती धावांचं टार्गेट इथे मात्र उभं केलं जाईल. 2 गडी बाद 38. डेड बॉल पंच कळवतायत. मृत चेंडू इथे आपण पाहिलं तर घोषित करतायत. धावफलक स्थिर आहे. 2 गडी बाद 38.
नारायण चौधरीने देखील या षटकात इथे कमबॅक केले, पुनरागमन केले. 6.0ची इकॉनॉमी, 4 चेंडू फक्त 4 धावा खर्च केल्यात. परफेक्ट यॉर्कर होता. पुन्हा एकदा ब्लॉक होलला टाकलेला चेंडू खेळून काढलाय. जमिनीच्या समांतर फटका. कौशल टिंगरेच्या हातात चेंडू, तोपर्यंत एक सिंगल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावफलक पुढे जाईल. 2 गडी बाद 39. 39 रन, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 4 मैदान होती. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. आजच्या पहिल्या दिवसातील शेवटची मॅच राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स विरुद्ध धानोरी स्पोर्ट्स क्लब या 2 संघात रंगतोय. शेवटचा आणि अंतिम सामना दिवस क्रमांक 1 मधील. अखूट टप्प्याचा चेंडू होता. बाउन्सर पेश केला आणि तिथे आपण पाहिलं तर पंच कळवत आहेत. व्हाईट बॉल असेल का तिथे मात्र चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर निर्णय कळवलेला आहे. थर्ड अंपायर चेक करतायत. अंपायर रिव्ह्यू तिथे घेतलेला आहे. व्हाईट बॉल असेल का ते देखील आपण पाहणार आहोत. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळत आहेत. व्हाईट बॉल, खराब चेंडू, मैदानाच्या आतमध्ये एक अतिरिक्त अवांतर धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक ते आकडे बदलताना पाहायला मिळतील. 2 गडी बाद 40 धावा. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना देखील आपण पाहतोय. सुरू आहे. शेवटचा एक चेंडू तो मात्र बाकी आहे. नारायण चौधरी फुल टॉस चेंडू होता. ओव्हर पिच चेंडू होता. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवला आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येईल. एक धाव मैदानात येईल आणि षटक क्रमांक देखील संपलंच जाईल. चौथ्या क्रमांकाचं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 41 धावा. 41 रन, लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपतोय. 2 गडी बाद 41 धावा. शेवटची 2 षटकं देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग आपण पाहतोय. या स्पर्धेचं अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ आपण पाहतोय. युवा नेते, युवा उद्योजक, क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व सन्मान्य विशालभाऊ टिंगरे हे देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. या स्पर्धेचे 3 आयोजक, विशेष करून टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे संचालक, त्याचबरोबर लोहगाव नगरीचे तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सन्मान्य सचिनदादा खांदवे. या परिसरातील क्रिकेटच्यांनी ज्वलंत आणि जिवंत सातत्याने ठेवलेलं आहे. ते सन्मान्य असलमबाई खान. त्याचबरोबर आपण पाहिलं तर विकेट येईल का आणि तिथे बॅटर रनआउट, फलंदाज धावबाद. अतिघाई संकटात नाही, चुकी होते, बॅटर बाद. आपण पाहतोय वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र केला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवतायत, फेकी करतायत, तोपर्यंत काही धावा त्या देखील मात्र पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. फेकी देखील आपण पाहतोय. अश्विन कुमकर साहेब मला वाटते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. सगळ्या प्रकारची फेकी पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. 42 धावा, 3 गडी बाद. अरविंद सिंग आलेत बॅटिंगला.
प्रवीण पलांडेचा चेंडू देखील आपण पाहतोय तिथे खेळला विशाल टिंगरे संघनायक फेकी करतील आणि तोपर्यंत एक सिंगल येईल, एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 3 गडी बाद 43 धावा. षटक क्रमांक 5 मैदानावरती सुरू आहे. प्रवीण पलांडेने खूप चांगलं कमबॅक केले. त्याच्या पहिल्या षटकात काही खराब चेंडू आपण पाहिले, व्हाईट बॉल, नो बॉल, परंतु त्यानंतर पुनरागमन करतोय, वापसी करतोय आणि विकेटवरती खेळपट्टीवरती एक चांगलं कमबॅक धानोरी स्पोर्ट्स क्लब टीमकडनं करतोय प्रवीण पलांडे. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय, परंतु चेंडू मात्र जाईल समोर. बिग हिट, बिग ब्लास्ट. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेरन षटकार. कमालीचा फटका आपण पाहतोय. अगदी बॅटच्या खाली टोला चेंडू लागला. काहींना वाटलं की टॉपिच घेतलंय. प्रेक्षकांना असं देखील बराच वेळ वाटलं की फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, परंतु कधी तो डीप लॉंगअपच्या पलीकडे गेला हा प्रेक्षकांना देखील समजला नाही. त्यानंतर एक टॉट बॉल कमबॅक केला. ते टीट फॉर टॅट प्रत्युत्तर, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, वेग होता, गती होती, अचूकता पाहायला मिळाली प्रवीण पलांडेकडनं. बॅक टू बॅक सलग 2 डॉट बॉल. षटक क्रमांक संपेल 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 49 धावा. हा टाइम संपलेला आहे. एक खेळाडू आता 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आपण सुरुवातीला सांगितलं होतं टाइम लिमिट फार महत्वाचा आहे, वेळ फार महत्वाचा आहे. 25 मिनिटांमध्ये तुमच्याकडनं 5 षटकं टाकणं बंधनकारक आहे आणि ती जर तिथे पूर्ण केली नाहीत तर आपण पाहिलं तर एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जातोय. त्यामुळे वेळ फार महत्वाचा आहे. 30 मिनिटांचा कालावधी एका डावासाठी आहे, ना की तो 5 षटकांसाठी आहे. 5 षटकंही 25 मिनिटातच पूर्ण होणं बंधनकारक आहे. अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जातोय. 49 धावा धावपल होत्या. 3 विकेट गमावल्यात. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, वेगाने येत आहेत, चेंडू अडवत आहेत. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न प्रवीण पलांडे चेंडूशी खेळताना पाहायला मिळतोय. तिथे आपण पाहिलं तर काही धावा येतात, स्कोर कार्ड पुढे जातोय, बॅकअप केला जातोय, आकडे बदलतात. 3 गडी बाद 51. शेवटचं षटक मैदान ती सुरू आहे. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाला आक्रमण करावं लागेल. मोठमोठे फटके खेळावं लागतील. षटकार चौकारांची आतषबाजी करावं लागेल. डेथ ओव्हरमध्ये कमीत कमी जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. क्लीन बॉल, मिडल स्टिकचा वेत आणि बॅटर अरविंद सिंग मात्र इथे होईल बाद. सुरू आहे. अजित पवार बॅटिंगला, अविनाश भोसले नॉन स्ट्राईकला. 13 चेंडू 23. 3 षटकार अविनाश भोसले यांच्या बॅटमधून पाहिलेत, परंतु संयमी इनिंग खेळली. आक्रमकता कंटिन्यू आपण पाहायला मिळाली नाही. आक्रमकता सातत्य पाहायला मिळालं नाही. टीम राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब टीमकडनं. धावफलक 4 गडी बाद 51. यावेळीचा चेंडूचा स्टेअर केला, डिफेन्स केलाय, कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपण पाहतोय. कव्हरला ड्राईव्ह केलाय, एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेला मात्र नकार आहे. अविनाश भोसले बॅटर अजित पवार यांना थांबवत आहेत. 52 रन, 52 धावा, 4 गडी बाद 52. शेवटचे 3 चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील इथे मात्र बाकी आहेत. चला विनंती आहे थोडी घाई करा. 5 वाजून 20 मिनिटं झालेलं आहेत. यानंतर अजून एक डाव, दुसरा डाव देखील आपण इथे पाहणार आहोत. त्यामुळे वेळ देखील इथे आपल्याला फार महत्वाचा आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय. शेवटच्या क्रमांकाचं अंतिम षटक देखील पाहायला मिळते.
ओव्हरपी चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर अविनाश भोसले यांच्या बॅट होती, मिडल ऑफ द बॅट होत नाही, लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. मुख्य पंच अजय आवळे सर कळवतात एक अतिरिक्त अवांतर धाव, लेग बायच्या रूपानं एक सिंगल आणि धावफलक पुढे चाल. स्कोर काढत ती 53, 4 गडी बाद 53 धावा. एक्स्ट्राच्या धावा देखील आपण पाहिलं तर भरपूर आल्यात, परंतु पाहिजे अशी बॅटिंग पहिल्या डावात इथे आपण पाहिली नाही. मागील मॅचमध्ये प्रचंड मोठी धावसंख्या पाहिली, प्रचंड मोठा धावांचा डोंगर पाहिला आणि इथे आपण पाहिले तर धावफलक 53. यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर पंच कळवतील धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे मैदानावरती विकेट येईल. फलंदाज अविनाश भोसले इथे मात्र बाद. सुमधुर संगीताची फार खरं तर क्रिकेटमध्ये सुमधुर संगीत आल्यानंतर आपण सातत्याने एक चांगलं क्रिकेट पाहतो. क्रिकेट खेळाडूंना खेळण्यासाठी देखील प्रचंड जोश जल्लोष तो मात्र त्यांच्या संचारताना पाहायला मिळतो आणि तेच आपण सकाळपासून पाहिले. 5 गडी बाद 53 शेवटचा चेंडू, पहिला इनिंग पहिल्या डावातील. यावेळीचा चेंडू होता बॅटचं टॉपेज आणि तिथे टप्पा पुढ्यात पडतोय तोपर्यंत धाव येते. रनआउटची संधी पैकी सुरेखा बॅकअप केलाय आणि तिथे आपण पाहिलं तर बॅटर रनआउट, फलंदाज धाव बाद. आपला 36 चेंडूत बनवल्यात 6 गडी बाद 54 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले. 36 चेंडू 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला विनंती आहे एका लाईनीत एका ओळीत दानोरी स्पोर्ट्स क्लब संघ आपण मैदानाच्या बाहेर या, डगआउटचा ताबा घ्या आणि राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघ एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानचा ताबा घ्या. दुसऱ्या डावाला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. 36 चेंडू आणि 55 धावांचा पाठलाग देखील आपण पाहिलं तर करायचा आहे. नवीन चेंडू मैदानात दिले जातील आणि लगेचच दुसऱ्या डावाला आपण इथे सुरुवात करणार आहोत. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025चं तिसरं पर्व आपण पाहतोय आणि तिसऱ्या पर्वासाठीचे बक्षीसदाते आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मुख्य पारितोषिकाने काही ट्रॉफीज लाभलेल्या आहेत त्यांचा नामोल्लेख आपण संपन्न करतोय. प्रथम क्रमांकासाठी 1,11,000 रुपयांचं भव्य दिव्य लाखो रुपयांचं पारितोषिक आपण पाहिलं तर या लखपती टुर्नामेंटला ज्यांच्या माध्यमातून सौजन्य केलेलं आहे. युवा नेते आणि या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ सन्माननीय विशालभाऊ टिंगरे, क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर पुणे नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट, प्रचंड बैलगाडा प्रेमी आणि क्रिकेट प्रेमी सन्माननीय प्रदीप बाप्पा टिंगरे यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाला 1,11,000 रुपयांचं पारितोषिक प्रथम क्रमांकाला आपण पाहतोय. द्वितीय क्रमांकाला युवा नेते सचिन भाऊ टिंगरे, त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष, हॉटेल भरत गार्डनचे सरसेवा भरतदादा टिंगरे यांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाला 75,000 तर तृतीय क्रमांकाला 51,000 रुपये युवा नेते अतुलदादा टिंगरे, युवा नेते संकेतदादा टिंगरे यांच्या वतीने पारितोषिक आहे. चतुर्थ क्रमांकाला 51,000 रुपये युवा नेते श्री आदित्यदादा टिंगरे, युवा नेते श्री विक्रांतदादा टिंगरे यांच्या वतीनं चतुर्थ क्रमांकाला 51,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. चला विनंती आहे राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. दानोरी स्पोर्ट्स टीम आपण आघाडीचे सलामीचे बॅटर पाठवा. बॅडलाईटची तक्रार कमिटी स्वीकारणार नाही. वेळेत आपण सामना पूर्ण करणार आहोत. 36 चेंडू आणि बनवायच्या 55 धावा. 55 रन टू विन 36 बॉल. 36 चेंडू 55चं समीकरण आपण पाहतोय. ट्रॉफी देखील आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेत मॅन ऑफ द मॅचचं ट्रॉफी 1 ते 4 क्रमांकाचे आकर्षक भव्य दिव्य वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगचे चषक इथे आपण पाहिलं तर त्यांनी सौजन्य केलेलं आहे. वडगाव शहरी मतदारसंघाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख
आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व सन्मान्य श्री शांताराम आबा खलसे आबांच्या वतीनं ट्रॉफींचं आणि चषकांचं सौजन्य लाभलंय. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभारी आहोत. मॅन ऑफ द सिरीजला एक सायकल आहे. महेश भाऊ पवार युवा उद्योजक यांच्या वतीनं. सर्वोत्कृष्ट फलंदाज एक सायकल आहे. मेक माय ट्रिप धानोरी दीपकजी सिंग यांच्या वतीनं. तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज यासाठी एक सायकल आहे. प्रवीणजी पाठक यांच्या वतीनं देखील स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. काही वैयक्तिक बक्षिसं देखील या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतोय. 12 संघांचा सहभाग असणारी पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील वडगाव शहरी मतदारसंघातील खेळाडूंसाठी प्रचंड मोठा प्लॅटफॉर्म आणि प्रचंड मोठी संधी उपलब्ध करून देणारी प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वात हा पिक्चर आपल्याला सुपरहिट ठरताना आणि सक्सेसफुल बनताना तो मात्र पाहायला मिळतोय. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. बनवल्या 54, बनवायच्यात 55, बनवल्या जातील की रोखल्या जातील या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूया. ज्यांचं सकाळपासून आपण सुमधुर समालोचन ऐकलं. आदरणीय नितीनजी वेताळ सर दुसऱ्या डावासाठी आपल्या समेत सोडले जातील. त्यांनाही विनंती असेल की आपण या. आपले स्वागत आहे. हॅलो चेक. थँक्यू उत्तम सावंत सर. नमस्कार मित्रांनो, मी नितीन वेताळ पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3चा थरार पहिला दिवस आणि अंतिम सामना मैदानामध्ये रंगतो. एकीकडे धावा बनवल्या गेल्या 54 आणि जिंकण्यासाठी 55 धावींची गरज. 36 चेंडू आणि 55 धावा. मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आपण बघतोय पहिला चेंडू टाकताना मुस्ताक खान खऱ्या तर गोलंदाजी मार्कोला आहे. पहिला चेंडू सुरेख टाकला गेला आणि स्ट्राईकला आपण बघतोय भरतदादा टिंगरे आणि नॉन स्ट्राईकला कौशल टिंगरे. दोन्ही बॅटर खऱ्या अर्थानं खूप मोठे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. तेवढ्या ताकदीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅचला होते सुरुवात. बॉलरचा चेंडू सरळ खेळायचा प्रयत्न केला होता. यॉर्करचा वापर केलाय आणि कोणती धाव त्या ठिकाणी नसेल. तुमची सुरुवात चांगली असेल ना तर त्या ठिकाणी शेवटही नक्कीच चांगला होतो. आयुष्यामध्ये संघर्ष आपल्याला दिसला पाहिजे. ज्याच्या वाटेला संघर्ष आहे ना त्याच्या वाटेला विजय निश्चित असतो. कारण की संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो. आणि त्या संघर्षाच्या वाटेवरती दोन्ही टीमा मैदानामध्ये खेळताना 2 चेंडू खर्च, एकही धाव बनवली नाही. खातं खोलण्यासाठी मोठा प्रहार करताना आपण बघतोय भरतदादा टिंगरे मैदानाच्या आतमध्ये मोठे मोठे फटके सजवताना दिसतील. अरे मोठ्या मोठ्या फटक्यांनी नक्कीच धावांना सुरुवात करणं गरजेची आहे. 36 चेंडू आणि 55 धाव्यांची गरज असताना आपण बघतोय 3 चेंडू खर्च झाले, 33 चेंडू बाकी आहेत आणि 55 धाव्यांची गरज. केलं इथे सुरुवात. मोठा फटका आपण बघतोय 1 2 3 4 टप्पे खात चेंडू अडवला गेलाय सीमारेषेच्या अगदी अलीकडे. थ्रो केलाय पण बॅटर तिथे सेफ आहे. याच बरोबरीनं धावसंख्येमध्ये खातं उघडलं गेलंय. 4 चेंडू खर्च झाल्यानंतर 3 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. आयुष्याचं पुस्तक आपल्याला स्वतःला लिहावं लागतं. कारण पेन आपल्या हातामध्ये असतो. कधी हार आहे, कधी जीत आहे, कधी चढ आहे, कधी उतार आहे. संघर्षाच्या वाटेवरती आपण उभे असताना क्रिकेट मॅच कधीतरी खेळून बघा. क्रिकेट आपल्याला आयुष्य खेळायला शिकवतं, आयुष्य जगायला शिकवतं. एक चेंडू मारणारा एक बॅटर, अडवणारे 11 जण असतात. आपण आयुष्य एकटे जगत असतो. 11 प्रकारचे अडथळे असतात. वाटा कॅच, वडा कॅच तिथे पण बघा पंचांचा अजूनही निर्णय. कारण कॅच तर चांगला घेतलाय, विकेट किपर चांगला आहे, पण कॅच कोणता आहे? डॉट कॅच आहे की बॅटीची कडा आहे? नाही, पंचांनी अंतिम राहीन कोणताच निर्णय त्या ठिकाणी नाही आहे. अपील तुम्ही करू शकता, अपील करण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे. आणि इथे बघा आपण कौशल टिंगरे चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न. विकेट किपरने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये केले. त्याचं उत्तर काय आहे नक्कीच पंच आम्हाला कळवतील. बॅट जमिनीला लागली की नक्की चेंडू बॅटीवरती आदळला आहे, नक्कीच उत्तर आपल्याला कळणार आहे. नाही, अनुभवी पंच आहेत.
उत्तर येतं ते लेट येतं पण चांगलं येतं. येस. DOT. अपील केली गेली पण बघितलं तर विकेट किपरने मात्र चांगली विकेट किपरिंग केली. अरविंद सिंग चांगला कॅच घेतलाय. बॅटीची एज असते या स्पर्धेचा सुपर कॅच मैदानामध्ये झाला असता. पहिल्या षटकाला पूर्णविराम या ठिकाणी 6 चेंडूंमध्ये बनवल्या गेल्या 3 धावा. लाईव्हच्या माध्यमातून आमचे जिवलग मित्र अतिक भाई या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. अजूनही 30 चेंडू आणि 52 धावेंची गरज आहे. 30 चेंडू आणि 52 धावा. 3 धावा फलकावरती आहेत. त्यांचे 54 झाले. जिंकण्यासाठी 55 धावेंची गरज आहे. 3 धावा बनवल्यात. अजूनही 52 धावेंची गरज आहे. पहिलं शतक आहे आणि दुसऱ्या क्रमांकाची ओव्हर मैदानामध्ये गौरी शंकर मैदानामध्ये गोलंदाजीला आहे. सुपर ओव्हर कंपल्सर असणार आहे. येस. खोलवरचा चेंडू होता. मोठा प्रहार करायचा प्रयत्न पण तिथे DOT. जर अंधार पडला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये तर निर्णय काय आहे आयोजक कमिटी तुम्हाला नक्कीच सांगेल. कारण की 5:30 झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील एक चेंडू मैदानामध्ये खर्च आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. गौरी शंकर गोलंदाजी मार्को चेंबाट्यावर उभे आहेत. डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. हो टायमिंग चांगलं होतं. गॅपमध्ये खेळलाय. जाईन तिकडे सीमा रेषा बाहेर. चौकार. धावसंख्या फलक अगदी सुंदर धाव्यांवरती जाऊन पोहोचली. तब्बल आहेत 7 धावा. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खाना, 7 बोले तो 7 फिरना, 7 बोले तो 7 हारना, 7 बोले तो 7 जितना. 7 आकडा मैदानाच्या आतमध्ये आहे. हो पंचांचा इशारा येण्याआधीच आपण बघतोय भरतदादा टिंगरेने स्वतः क्रीज सोडली. हे क्रिकेट प्रेम आहे आणि खेळाडूचं प्रेम मैदानामध्ये दिसून येतं की खराब खेळ मैदानामध्ये कसा असावा. सुरेश त्यानं स्वतः आऊट असताना क्रीज सोडून जाणं म्हणजे क्रिकेट आणि ते भरतदादांनी मैदानामध्ये दाखवलंय. त्यांचंही स्वागत. जावे मॅचकडे. फुल टॉस चेंडू फुल केलाय तिथे आपण बघतो ऑन साईडला. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक खूप दूर. हात बाहेर काढले पण चेंडू मात्र फुर. चौकार.
हो हो, इथे बघा मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक खूप दूर, गुडघा टेक शॉट देक. दोन क्षेत्ररक्षक होते तिथे, नक्कीच एका मागे एक धावा बनवण्याचा प्रयत्न. एक आणि दोन आणि तीन धावा मैदानाच्या आतमध्ये बनवले गेले. या तीन धावेने धावसंख्या फलक आहे 14 धावा, एक गडी बाद. कौशल टिंगरे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात. एकीकडे शुभम गीते मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन बॅटर तगडे मैदानामध्ये आहेत, तर एकीकडे गौरी शंकर चांगली गोलंदाजी करताना. धावसंख्या फलक 14, अजूनही 25 चेंडू आणि 41 धाब्यांची गरज आहे. थोडं सपलून खेळायचा प्रयत्न केला होता, पण डावेशाच्या खूपच बाहेर चेंडू राहिला, त्यामुळे पंचांचे हात दोन्ही जमिनीला समांतर. धावा मिळतील अवांतर. धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या फलक 15 धावा फलकावरती. वाईट चेंडू मैदानामध्ये टाकला गेलाय. हो 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 हो, फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. तिथे कौशल्य टिंगरे आहे, तोपर्यंत मैदानामध्ये मॅच जिवंत आहे. आता जिवंत मॅच मध्ये आपण दाखवतोय कशा प्रकारची बॅटिंग मैदानामध्ये आहे. एकीकडे गौरी शंकर चांगली गोलंदाजी करत असताना पहिला ओव्हर त्यांनी टाकला गेला. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा बनवल्या गेल्या. एक विकेट महत्वाची आहे मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा, एक गडी बाद. उर्वरित 24 चेंडू आणि 34 धावेंची गरज आहे. थोडं फास्ट खेळा विनंती आहे. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब वर्सेस धानोरी स्पोर्ट्स क्लब मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमांना शुभेच्छा आहेत. दोन्ही टीमा खऱ्या अर्थानं एकमेकांना लढा मात्र मजबूत देतात. स्वामी विवेकानंदांचं सुंदर वाक्य आहे, ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष आहे विजय त्याचा आहे. संघर्षाशिवाय विजय मात्र आपल्याला असा सहज मिळत नाही. संघर्षासाठी तोंड द्यावं लागतं, संघर्षाला लढा द्यावा लागतो, तेव्हा विजय आपल्याला मिळवता येतो. म्हणून मी नेहमीच सांगतो, लहरों से डर कर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बॅट अगदी आपण बघतोय बाहेरच्या दिशेने तोंड काढून नक्कीच फटका मारायचा प्रयत्न केला तर कव्हरमध्ये, पण एक चांगला चेंडू DOT डॉट. 23 चेंडू आणि 34 धावेंची गरज आहे. 21 धावा बनवल्या गेल्यात एका विकेटच्या नुकसानीवरती. धानोरी स्पोर्ट्स क्लब जबरदस्त बॅटिंग करताना आणि एकीकडे राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब क्षेत्ररक्षण करताना. विकेटचा प्रयत्न आपण बघतोय, सक्सेस होतोय. सिंगल मिळली. रॉकेट थ्रो तिथे. एक चांगला थ्रो. टायमिंग थ्रो करताना टायमिंग महत्वाचा आहे. रवींद्र जडेजाला कधीतरी थ्रो करताना बघा. रॉकेट थ्रो मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून बघतो आपण. कौशल टिंगरे पुन्हा एकदा स्ट्राईकला येतील. 3 चेंडूंमध्ये एक षटकार आहे. तब्बल 6 धावा बनवल्यात. 200च्या स्ट्राईक रेटनी चांगली बॅटिंग करताना. मुस्ताक खान वैयक्तिक दुसरी गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेत, 4 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी. थ्रो आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पण वाईड +1. 2 धावा मिळतील मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडू मैदानामध्ये बघतोय आपण. 24 धावा फलकावरती, एक गडी बाद. अजूनही 22 चेंडू आणि 31 धावेंची गरज आहे. आज पहिला दिवस या स्पर्धेचा अंतिम सामना मैदानामध्ये आपण बघतोय. शेवटचे 22 चेंडू आणि 31 धावेंची गरज. हो सुपला, तो काय शिकला. चेंडू घुसला सीमाबार. 4-4-4 चौकार. अठ्ठावीस धावा फलकावरती, एक गडी बाद आहेत. 21 चेंडू आणि 27 धावेंची गरज.
हो, चेंडू समजला नाहीये. काय जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मुस्ताक खान चांगली गोलंदाजी करताना. गोलंदाजी अशी करायची की बॅटरला ती समजली नाही पाहिजे. फलंदाजी अशी करायची की गोलंदाजालाही समजलं नाही पाहिजे किती सेकंदामध्ये चेंडू आउट ऑफ द पार गेलाय. ही कामगिरी मैदानामध्ये पाहिजे. एकीकडे चौकार, एकीकडे डॉट बॉल टाकले जात आहेत. चांगली गोलंदाजी. एका धावेने धावसंख्या फलक 29. हो, बॅटीची कडा आहे. एक टप्पा खात, दोन टप्पा खात, चेंडू फरार. चौकार. गरज आहे. मॅच होते ऑन. पुन्हा एकदा या षटकातला हा शेवटचा चेंडू. 33 धावा बनवल्यात एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उलटा फुलटा स्विचिटचा प्रयत्न पण DOT डॉट या डॉटने मात्र शतक संपलं गेलंय तिसऱ्या क्रमांकाचं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 33 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 18 चेंडू आणि 22 धावींची गरज. अठरा चेंडू आणि 22 धावींची गरज आहे. सुंदर मॅच रंगली. सूर्य अगदी मावळतीच्या दिशेने सह्याद्रीच्या कुशीमध्ये अगदी निजत चाललाय. वाट बघतोय आज शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. कोण जिंकेल? गोलंदाजी मरकोरला तयार आहे अजित पवार. AP चांगली गोलंदाजी करतात. मागल्या फर्स्ट इनिंग मध्ये आपण बघितलं चांगली बॅटिंग त्यांनी केली. युवा खेळाडू आहेत अजित पवार. आपण बघतोय चांगली गोलंदाजी करतील. चला थोडा स्पीड द्या, विनंती आहे. वेळ आपल्याकडे कमी. आयुष्यामध्ये महत्वाचं काय आहे तर वेळ आहे. गेलेला पैसा तुम्हाला कमावता येईल पण गेलेला 1 सेकंद आयुष्यामध्ये कधीच कमावता येत नाही. जाऊया मॅचकडे. समीकरण आहे 18 चेंडू आणि 22 धावींची गरज. कबुतराला घोडाचे पंख लावता येतीलही पण गगनभाडीचं वेळ हे रक्तामध्ये असावं लागतं. कारण आकाशाची ओढ ही दत्त घेता येत नाही. सीमा पार तरवारीची धार मिळेल चौकार. सात चेंडूंमध्ये 17 धावा बनवल्यात. एकीकडे कौशल टिंगरेने तब्बल 5 चेंडूंमध्ये 10 धावा बनवल्यात. चांगले पार्टनरशिप मैदानामध्ये. हो हो, फटका फसला गेलाय. महाराज होता मुंबईला, चेंडू गेलाय दिल्लीला. पण धाव संख्या मिळेल एक मैदानाच्या आतमध्ये. एका धावेने धाव संख्या फलक मात्र 38 धावा एक गडी बाद. 54 धावा बनवल्यात. 55 धावेंचं लक्ष मैदानामध्ये असताना 38 धावा बनवल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 चेंडू आणि 17 धावेंची गरज आहे. मॅच अगदी जवळ येऊन टिपली. कौशल टिंगरे मैदानाच्या आतमध्ये. हिटर बॅटर मैदानामध्ये. पुढे येऊन सरसोडत खेळायचा प्रयत्न केलाय. थ्रो होईल का? नाही, थांबवलंय. अति घाई संकटात जाय आणि ते अंदाज भेल तर जवळच आहे एरवडा जेल. त्याच्यामुळे अंदाज कधी चुकून देऊ नका. कारण क्रिकेटमध्ये अंदाज चुकला ना की धावांचा पाऊस मैदानामध्ये होतो. मगाशी आपण मागल्या मॅच मध्ये बघितलं जिथे 1 धाव जाणार होती तिथे थ्रो केला, 6 धावा दिल्या. 15 चेंडू 16 धावींची गरज. हो, स्टँडअप फटका मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. जाग्यावरून खेळलाय. एका धावेने धावसंख्या बदलते. धावसंख्या फलक 40 धावा फलकावती. 14 चेंडू आणि 15 धावेंची गरज आहे. मॅच रंगली आहे मित्रांनो. मॅच आवडली असेल आजच्या दिवसातली शेवटची मॅच तर टाळ्या होऊ द्या दोन्ही टीमसाठी. काय रंगली आहे मॅच. 14 चेंडू आणि 15 धावींची गरज. वाह, सुपला.
मोठा फटका आहे. लॉग ऑनला जाईन, एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करणार. शतक संपलं गेलंय चौथ्या क्रमांकाचं. 45 धावा बनवल्या गेल्यात एका विकेटच्या नुकसानीवरती. अजूनही 12 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत आणि 10 धावेंची गरज आहे. थोडं फास्ट खेळत राहा, बॅड लाईटची तक्रार परत चालणार नाही. पण तुम्ही जर लवकर खेळला तर नक्कीच उजेडामध्ये मॅच संपेल, कारण की हिवाळ्याचे दिवस असले की अंधार लवकर पडतो, उजेड लवकर होतो. बारा चेंडू बाकी आहेत आणि 10 धावेंची गरज आहे. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3 चा थरार आहे. इतो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वी गोलंदाजी घेऊन येत आहेत गौरी शंकर. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा दिल्या होत्या, एका विकेट त्यांनी घेतली होती. आता 5व्या क्रमांकाची ओव्हर मैदानामध्ये टाकली जाते. 10 धावेंची गरज. चला थोडं फास्ट खेळा विनंती आहे गोलंदाज. धानोरी स्पोर्ट्स क्लब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना तर राहुल दादा शिरसाट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षण करताना. दोन्ही टीमा मजबूत आहेत. उत्तरास उत्तर मैदानामध्ये आहे. 12 चेंडू आणि 10 धावेंची गरज. ओहो, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. षटकार 6 धावा. ऑफ द मॅच. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाला शुभेच्छा. या कौशल सर आपल्याला सन्मानित करतोय मॅन ऑफ द मॅचच्या या पुरस्काराने. व्यासपीठावरती यायचंय, टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. खरं तर सुंदर स्पर्धा मैदानामध्ये आयोजन नियोजन सुंदर आहे. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3 चा हा थरार. आजचा पहिला दिवस आणि शेवटची मॅच मैदानामध्ये रंगली. कौशल टिंगरे या आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित करतोय आणि तो सन्मान देण्यासाठी मी एस के ग्रुपचे सर्व संदीपभाई कांबळेंना विनंती करतो, या दादा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या उपस्थितीमध्ये आपण सन्मानित करतोय. या कौशल्य सर, कौशल्य टिंगरे या सर. दहा चेंडूंमध्ये 26 धावा बनवल्यात आणि पहिली मॅच तुम्ही जिंकलायत. खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन फोकस ठेवा. या कौशल सर. येस, शब्द कमी आहेत पण बॅटिंग मात्र जोरात आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन वताळ. आज या स्पर्धेचा पहिला दिवस वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3 पहिला दिवस खूप छानरित्या पार पडला. आज या स्पर्धेचं मी रजा घेतोय. उद्या ठीक 8:30 वाजता या ठिकाणी भेटूया. जय हिंद. यस, उद्या ठीक 9 वाजता पहिली मॅच मैदानामध्ये रंगेल. जिवा 11 वर्सेस